शक्यतो आपण लोकांचा ग्रीन फ्रॉग वापरणार आहे। जे वेट पडलं हे वेट लावून घेतो पहिले जरा फेकी काढलेले, कारण की पाण्याचा कलर पण थोडासा काळपट असल्यामुळे आपण फ्रॉग त्या पद्धतीमध्ये यूज करणार आहे। पाणी खूप फ्रेश असेल तर फ्रेश कलर वापरावेत। आता सध्याला आपण 1 2 3 याच्यावर कास्टिंग करणार आहे। रॉड आहे आपला डायवा ज्युपिटर 7 फीट आहे। दोन्ही रॉड आपले सेमच आहेत। मशीन जी वापरणार आहे आपण लुकाना प्रेडेटर, याला लाईन जी वापरलेला आपण 28 mm आहे YGR। बघू आपण सगळं असेंबली करून घेऊ, त्यानंतर तुम्हाला दाखवूच। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे खास मरळ पकडण्यासाठी। आणि सर्वप्रथम तुमचं सुपर ऑलराऊंडर फिशिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आज एक वेगळ्या लोकेशनवर आलेलो आहे खास मरळ पकडण्यासाठी। बघूया आपण स्पॉटवर गेल्यानंतर आपल्याला काय बाईट होती काय नाही कळेलच, तुम्हाला दाखवतो थोड्या वेळातच आपण कुठला रॉड वापरणार, कुठली मशीन वापरणार आहे काय तुम्हाला दाखवतो स्पॉटवरती गेल्यावरती। पडलं आहे 2 शिकार झाल्यात, दुसऱ्या स्पॉटला चाललो आहे। तिकडे काय होतं आता तुम्हाला लाईव्ह दाखवता आलं नाही, पुढं आणखी बघू आता परत लाईव्ह दाखवायला प्रयत्न करतो। तिथं वापस आहे आता ते चालू आता परत दुसऱ्या स्पॉटला, बघा तिकडे काय होते काय नाही तुम्हाला दाखवणच। मित्रांनो, सकाळी निघलेलो आहे, सकाळी काय नाश्ता नाही काय नाही, आंघोळ्या करून तसंच निघलो आहे। आता आलं थोडाफार नाश्ता वगैरे करतो, भजीपाव खातो आहे। घरचे जेवण तर नाही आहे, पण आता भजीपाववर दिवस काढायचा आहे। आता इथून पुढं स्पॉटला गेली की तुम्हाला दाखवून। मित्रांनो, पहिल्याच कास्टला पहिलीच बाईट झाली आणि कास्टिंग करताना आणि फिश बाहेर काढताना व्हिडिओ चालू करायचा राहून गेला आमच्या रॉनीकडून। ठीक आहे, नेक्स्ट टाईम परत तुम्हाला परत दाखवतो आपण लाईव्हमध्ये। मित्रांनो, शूटिंग काढायला कोणच नाही, एकटाच रील करतोय, एकटा शूटिंग करतोय। बघा साईज छोटी आहे पण बरी आहे। बघूया आणखीन परत आपण दाखवूच। लुकाना फ्रॉग
दायवारवाड. जंगल खूप घनदाट आहे. आजूबाजूला कोणीच नाही आहे. बेहतरीन शिकार. स्पॉटला गेलो त्या ठिकाणी 2 दिवस बाईट झालेले. 2च पीस घेऊन आम्ही घरी आलोय. दुसऱ्या स्पॉटला गेलो तिकडे काही झालं नाही. तिकडनं आम्ही रिटर्न आलो. तिथं तासभर खेळलो असं तिथनं रिटर्न झालो. आता हे जरा आम्ही साफ करून घेतो. स्टॉप करतो. चालतं. पुरी इकडे ना इकडे पॉज केली नंतर दाखवतो. समोर ती बाटली आणि इकडे बघ किती बोल की लसूण टाकला मिरची पावडर